काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय लावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, काय लावे त्यासी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स, तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, पांडुरंगा करू दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जेने पंढरी सारिकाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला विठ्ठल, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी या संत मांदियाळीमध्ये कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयातला पाठातला अत्यंत महत्त्वाचा संतपर प्रकरणातील आणि तुम्हा आम्हा सामान्य जीवावरती साधू संतांचे उपकार प्रगट करणारा आणि फक्त उपकार प्रगट करून न थांबता त्या संतांच्या विषयीची तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये असणारी कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. प्रस्तुत अभंगाचा पूर्ण जर विचार करायला गेलो आपण तर प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय संतांचा उपकार सांगतात एक, आणि त्या संतांच्या उपकाराविषयीची तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये असणारी कृतज्ञता व्यक्त करतात 2. या 2 बाबींचा विचार तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितला. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी तसे तर संतांचे अनंत उपकार आहेत, अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या राशी, उपकार संतांचे त्या ठिकाणी अमर्यादित असल्यामुळं ते एका अभंगामध्ये तुकोबारायांना प्रगट करणं शक्य नाही. परंतु तुकोबारा बोलायला मी काय सांगू संतांचे उपकार, ठीक आहे सांगता येत नाहीत, शब्दाच्या अतीत असे असणारे संतांचे उपकार आहेत असं जरी
अंतःकरणामधून कृतज्ञता भाव व्यक्त करावा या अनुषंगाने काही साधक मंडळी तुकोबरायांकडे गेली, विनंती केली, काहीतरी सांगा म्हटल्यानंतर तुकोबरायांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, मी प्रातिनिधिक हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय कारण संतांचे उपकार एका अभंगामध्ये व्यक्त करणं तुकोबरायांना देखील शक्य नाही, परंतु थोडक्यात का होईना तुकोबरायांनी 4 क्रियापदांच्या द्वारा, व्याकरणशास्त्राच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास 4 क्रियापदाच्या द्वारा संतांचे उपकार सांगितले. पहिला उपकार सांगितला मज निरंतर जागविती, दुसरा उपकार सांगितला सहज बोलणे हित उपदेश 2, करुणी सायास शिकविती 3 आणि तैसे मज येती सांभाळीत 4. आता या चारहीचाही विचार करा किंवा प्रस्तुत अभंग उपक्रम उपसंहार संकलेच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला, अर्थात प्रथम चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत जायचा विचार केला तर पहिल्यांदा संतांनी त्या ठिकाणी काय केलं, तुम्हा आम्हाला जाग केलं, जाग केल्याच्या नंतर हिताचा उपदेश केला, हिताचा उपदेश केल्यानंतर ठीक आहे बाबा हिताचा उपदेश हा ऐकून घेतोय, मग काय करा त्याला तो पुढे जाऊन शिकवा, शिकवण्याचं काम केलं आणि शिकवून संत महात्मे थांबले नाही तर त्यांनी अखंड त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम केलं. म्हणून या 4 क्रियापदांच्या द्वारा तुकाराम महाराजांनी आपल्याला हा विचार सांगितला, शिकविती, सांभाळीती, उपदेशिती आणि जागविती या 4 क्रियापदांच्या माध्यमातून तुकोबरायांनी संतांचे उपकार प्रस्तुत अभंगामध्ये प्रगट केले. आणि हे 4ही उपकार जरी असले तर मग आता संतांचे उपकार तर आम्हाला माहित झाले, मग त्यातून उतराई होणं आपलं कर्तव्य आहे. मग उतराई होण्याकरता संतांच्या चरण कमलावरती आपला जीव जरी अर्पण केला तरी त्यांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. हा विचार तुकोबरायांनी प्रस्तुत अभंगामध्ये सांगितला. हा या अभंगाचा सरळ अर्थ झाला. या अभंगाचा विस्तार आणि विचार आपण आता करू. विठ्ठल मनुष्याच्या उपकाराच्या संदर्भाने सामान्यतः 2 भावना आहेत. पहिली भावना आहे कृतज्ञतेची आणि दुसरी भावना आहे कृतज्ञतेची. कृतज्ञता आणि कृतज्ञता त्या ठिकाणी एखाद्या माणसानं आपल्यावरती केलेला उपकार आपल्या जर कायम स्मरणात राहिला तर त्याला कृतज्ञतेची भावना म्हणा, आणि एखाद्या मनुष्यानं आपल्यावरती केलेला उपकार आपण विसरून चाललो, आपल्याला त्याचं विस्मरण जर व्हायला लागलं तर ती त्या ठिकाणी कृतज्ञतेची भावना लक्षात घ्या. कारण कृतज्ञ आणि कृतज्ञ हे दोन्ही शब्द दिसायला जरी जवळजवळचे वाटत असले तरी त्यांच्या अर्थामध्ये त्या ठिकाणी भिन्नता आहे. महाराज व्याकरणाच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास एका कृत या पदापुढे न्य हा प्रत्यय लागलेला आहे आणि दुसऱ्या कृत या पदापुढे न हा प्रत्यय लागलेला आहे. न्य या शब्दाचा अर्थ जाणती, जाणणे, आणि घ या शब्दाचा अर्थ हनती, हनन करणे किंवा नाश करणे. म्हणून कृतज्ञ कुणाला म्हणायचं, केलेल्या उपकाराचं स्मरण ठेवणारा, किंवा एकाच वाक्यात सांगायचं झाल्यास केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ म्हणा, केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ म्हणा. विठ्ठल या 9ही अध्यायाचा सार जर काय असेल तर कृतज्ञ मनुष्याचं मांस राक्षस सुद्धा, कोल्ही कुत्र सुद्धा खायला तयार होत नाही. म्हणून माणसानं कृतज्ञ असलं पाहिजे असा त्या महाभारतातील 9 अध्यायांचा विचार आपल्या समोर सांगितला गेला. त्याचं काय, त्याच्या संदर्भात अशी कथा सांगितली जाते. एक राजहंस होता आणि दुसरा एक प्रवासी होता. राजहंस होता, प्रवासी होता. राजहंसाचं घरटं होतं महाराज. एका झाडावरती राजहंसाचं घरटं होतं आणि राजहंसाचा नित्यनेम असायचा. राजहंस सकाळी उठायचा, उठल्याच्या नंतर स्नानाला सरोवरावरती जायचा. वरावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्नान करायचा आणि नीट त्या ठिकाणी सत्य लोकांमध्ये जायचा. सत्य लोकांमध्ये जायचा, ब्रह्मदेवाचं दर्शन घ्यायचा. ब्रह्मदेवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर ब्रह्मदेवाकडून त्या ठिकाणी ज्ञानाच्या गोष्टी ऐकायचा. ब्रह्मदेवाकडून ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर तो राजहंस सामान्य नव्हता महाराज. योगभ्रष्ट महात्मा, त्या योगभ्रष्ट महात्मा त्या राजहंसाच्या शरीराला प्राप्त झाला होता. म्हणजे पूर्वजन्मीचा योगभ्रष्ट महात्मा विद्यमान जन्मामध्ये त्या ठिकाणी राजहंसाच्या शरीराला प्राप्त झाला होता. त्याच्यामुळे
त्याचं सामर्थ्य असं होतं की तो ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊ शकत होता, ब्रह्मदेवाकडून ज्ञानाचं अर्जन त्या ठिकाणी तो करू शकत होता. आणि तो ब्रह्मदेवाकडे जाऊन आल्याच्या नंतर वरती यायचा आणि वरती आल्याच्या नंतर त्या अरण्याच्या जवळच एक भगवत भक्त असा राजा राज्य करीत होता. राजधानीचं ते शहर होतं आणि त्या राजधानीच्या शहरामध्ये तो राजा राज्य करत होता. हा राजहंस त्या ठिकाणी सत्य लोकांवर आल्याच्या नंतर राजाच्या दरबारामध्ये जायचा. ब्रह्मदेवाच्या मुखातून त्यानं जे जे काही ज्ञान श्रवण केलं त्याचं प्रवचन राजाच्या दरबारामध्ये नित्य नेमानं त्या राजहंसाचं व्हायचं. राजाला तो ज्ञानाच्या गोष्टी सांगायचा, ब्रह्मदेवानं काय सांगितलं हे राजा त्या राजहंसाच्या मुखातून ऐकायचा आणि त्या पद्धतीनं राज्याचा कारभार त्या ठिकाणी हाकायचा. आणि हा असं करत 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 त्या ठिकाणी राजहंसचा नित्यनेम चालू झाला. राजहंस घरट्यावरती झोपायला गेला आणि गेल्यानंतर त्याच प्रवासानं त्याच रस्त्यानं एक प्रवासी चालला. आता तो राजहंस योगभ्रष्ट महात्मा असल्यामुळं त्याचा नियम असायचा, आपल्या झाडाखाली एखादा जर अतिथी आला तर त्याचं आदरातिथ्य करायचं, त्याची सेवा करायची, हा त्या राजहंसाचा नियम होता महाराज. नियम असल्या कारणानं तो आला. त्या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस होते, त्या ठिकाणी त्या प्रवाशाला झोप लागली, विश्रांती लागली, थकवा आल्यामुळे तो थोडीशी डुकली घेतली त्यानं आणि डुकली गेल्या तो झोपी गेला. दिवस मावळतेला गेला. त्याच्या लक्षात आलं, अरे बापरे खूप उशीर झाला, आपण किती वेळ झाला या झाडाखाली झोपलोय. वरून राजहंस खाली आला आणि बोलायला लागला, महाराज आपण आता त्या ठिकाणी अरण्य ओलांडू नका, कारण या अरण्यामध्ये हिंस्र शापत आहे, राक्षस या अरण्यामध्ये राहतात. आपण जर या अरण्यामधून गेला तर आपल्या जीविताला धोका होण्याचा संभव आहे. म्हणून तुम्ही एक काम करा, आज रात्रीचा मुक्काम या माझ्याच झाडाखाली करा, मी आपली तुमची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करतो. दिवस मावळाच्या आत सरोवरावरून पाणी आणलं पाहिजे हा विचार त्या राजहंसाच्या अंतःकरणामध्ये आला आणि राजहंस बोलायला लागला. त्यानं सागवानाची पानं त्या ठिकाणी त्या प्रवाशाला दिली. ही पानं घे, याची 2 पत्रावळी काहीतरी बनव, जवळच सरोवर आहे, त्या सरोवरातून दिवस मावळायच्या आधी तू पाणी घेऊन ये, मी तुझ्यासाठी फळं आणतो. त्या ठिकाणी राजहंसानं पाण्याची व्यवस्था केली. राजहंस फळं आणण्याकरता गेला. चांगली फळं त्या ठिकाणी राजहंस घेऊन आला. ती फळं दिली, पाणी दिलं आणि त्याला झोपण्याकरता त्या ठिकाणी गवताची शय्या त्या ठिकाणी राजहंसानं करून दिली. त्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी राजहंसानं केली. तो बिनधास्तपणे त्या ठिकाणी रात्रभर झोपला, पाणी पिला, फळं खाल्ली, रात्रभर विश्रांती घेतली आणि सकाळी उठून प्रवासाला निघणार तेवढ्यात त्या प्रवासाच्या अंतःकरणामध्ये एक विकल्प निर्माण झाला. त्याच्या अंतःकरणामध्ये दुष्ट प्रवृत्ती जागृत झाली. नव्हे तो मनुष्य दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्यानं विचार केला, आता अरण्य तर घनदाट अरण्य आहे, 4-5 दिवस अरण्य ओलांडायला लागतायत, मग काय करा. या राजहंसासारखा त्या ठिकाणी आदरातिथ्य करणारा मनुष्य आपल्याला पुढे मिळणार नाही, मग काय करा, याच राजहंसाला मारा, याचंच मांस काढा, इथंच शिजवा आणि ते मांस आपल्या सोबत पुढच्या प्रवासाकरता घेऊन चला. हा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये आला आणि त्यानं त्या राजहंसाला मारलं, त्याचं मांस काढलं, त्याचे पंख उपटून टाकले, जवळच काटक्या गोळ्या केल्या, त्याचं मांस शिजवलं आणि ते मांस घेऊन तो प्रवासी त्या ठिकाणी अरण्याकडे निघाला. आता इथं विचार करा, त्याच्या अंतःकरणामध्ये उपकार कोणी केले? राजहंसाने त्या प्रवाशावरती उपकार केले, परंतु त्या राजहंसाच्या उपकाराचं विस्मरण म्हणण्यापेक्षा त्या राजहंसानं केलेल्या उपकाराचं हनन, त्या राजहंसाच्या उपकाराचा नाशाला तो पात्र झाला आणि राजहंसाचं उपकार विसरून त्या ठिकाणी त्याने काय केलं, राजहंसाला मारलं. म्हणजे उपकार करणाऱ्या माणसावरही अपकार करणारा ज्याची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला कृतज्ञाची प्रवृत्ती म्हणा. आपल्याला कृतज्ञ कोणाला म्हणायचं हे लक्षात आलं. हीच कथा आपण पुढे घेऊन जाऊ. त्या ठिकाणी तो अरण्यामध्ये निघाला, मांसाचा शिजवलेला गोळा घेऊन तो अरण्यामध्ये निघाला. इकडं राजदरबारामध्ये 2-3 दिवस झाले, त्या ठिकाणी राजहंस काय यायला तयार नाही. राजाला चिंता वाटायला लागली, दररोज प्रवचन व्हायचं राजहंसाचं, 3 दिवस झालं राजहंस यायला तयार नाही. त्यांनी सेवकाला आज्ञा दिली, बघा रे आपला राजहंस जिथं राहतो त्या झाडाखाली जा, राजहंस कुठे आहे बघा, जर तो आजारी असेल तर त्याची आपण सगळी व्यवस्था करू म्हणे, पण त्याला तुम्ही बघा. असं म्हटल्याच्या नंतर सेवक त्या राजहंस जिथं राहत होता त्या झाडाखाली आले, इकडं तिकडं पाहिलं, राजहंस काही कुठं दिसायला तयार नाही. पूर्ण अरण्य ढुंढाळलं, राजहंस काही दिसायला तयार नाही. पुन्हा फिरून त्या माघारी त्या झाडाखाली आले. झाडाखाली आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं, पंख छाटलेले आहेत,
काटक्या जळलेल्या त्याची राख झालेली त्या ठिकाणी दिसते. मग मात्र सेवकांचा निश्चय झाला, आपला राजहंस आता या जगामध्ये राहिला नाही. का राहिला नाही? याला कोणीतरी मारलंय. ही बातमी घेऊन ते सेवक राजदरबारामध्ये गेले. माफ करा महाराज, राजहंसाला काय आम्ही आणू शकलो नाही, परंतु हे राजहंसाची चोच आहे, हे राजहंसाचे पंख आहेत, आपला राजहंस त्याची चोच आहे, त्याचेच पंख आहेत, आपल्या ओळखीचे अवयव आहेत सगळे. आमचा असा निश्चय झालाय की या राजहंसाला कोणीतरी मारलंय. असं म्हटल्याच्या नंतर राजा बेचैन झाला, कारण सत्य लोकांमध्ये जाऊन ब्रह्मदेवाच्या मुखातून ज्ञानार्जन करण्याची ज्याची क्षमता होती, ज्याची पात्रता होती, असा तो राजहंस, राजाला प्रिय असणारा तो राजहंस, पूर्वाजन्मीचा योगभ्रष्ट महात्मा असणारा तो राजहंस, आणि अशा राजहंसाला जर कोणी मारत असेल तर ते मी कदापि सहन करणार नाही, अशी राजानं सूचना त्या ठिकाणी काढली. आणि राजानं त्या ठिकाणी सेवकांना सांगितलं, आपलं अरण्य घनदाट आहे, अरण्य त्या ठिकाणी बेचिराग आहे, तुम्ही काय करा, पूर्ण अरण्याला तटबंदी करा. तो जो कोणी हत्यार आहे या राजहंसाचा, तो आपल्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. 2-3 दिवस झाले, अरण्य ओलांडायला 4-5 दिवस लागत आहेत. असं म्हटल्यानंतर राजाने पुढे काय हो महाराज, पूर्ण त्या ठिकाणी अरण्याला तटबंदी केली. तटबंदी केल्याच्या नंतर तो प्रवासी त्या ठिकाणी सापडला. सेवकांनी बेड्या घालून त्या प्रवाशाला राजदरबारामध्ये आणलं आणि राजाने त्याला दरडावून विचारलं, तू राजहंसाला मारलं का? त्यानं मान्य केलं, मी मारलं महाराज, माझ्याकडून चूक झाली. का मारलं? तर माझ्या अंतःकरणामध्ये असा विचार आला, घनदाट अरण्य, माझं आदरातिथ्य त्या ठिकाणी राजहंसानं केलं, त्याचं धष्टपुष्ट शरीर मी पाहिलं आणि माझ्या मनामध्ये विचार आला, याच्यासारखा आदरातिथ्य करणारा प्राणी, याच्यासारखा आदरातिथ्य करणारा महात्मा मला पुढे मिळायचा नाही, म्हणून माझ्या पोटाच्या शुद्धीकरता मी त्याला मारलं. मग राजा म्हणाला, त्या ठिकाणी तू घोर अपराध केलेला आहे, मला क्षमा करा म्हणण्याच्या तू पात्रतेचा नाही आहेस, तुला त्या ठिकाणी शिक्षा होणार आहे. मग त्याच दरबारामध्ये न्यायदानाचं काम करणारी जी काही मंडळी होती, आताच्या भाषेत सांगायचं झालं, न्यायाधीश मंडळी त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी राजदरबारामध्ये असायची. त्या न्यायाधीश मंडळींना सांगितलं, या गुन्ह्याकरता काय काय शिक्षा दिली पाहिजे. त्या 3 सदस्यीय, 5 सदस्यीय, 7 सदस्यीय न्यायाधीशाच्या घटनापीठानं, न्यायाधीशाच्या बेंचनं एकमतानं निर्णय त्या ठिकाणी दिला. ज्या ह्यानं कुणाला मारलं, राजहंसाला मारलं, अगदी त्याचप्रमाणे याला मारा, याचं मांस काढा आणि ते मांस कोल्ह्या कुत्र्याला खाऊन द्या. त्या ठिकाणी कोल्ह्या कुत्र्याला खाऊन टाका म्हटल्यानंतर राज आज्ञेनुसार आणि न्याय आज्ञेनुसार त्याला त्या ठिकाणी कलम केलं गेलं. त्याच्या शरीराचं मांस काढलं आणि ते गावाबाहेर फेकून दिलं. गावाबाहेर मांस फेकून दिल्याच्या नंतर 5-6 दिवसानंतर त्याची दुर्गंधी सुटायला लागली. महाराज राजाजवळ काही गावातील गावकरी आले, राजासाहेब काहीतरी व्यवस्था करा, गावामध्ये रोगराई पसरण्याचा धोका आहे. काय झालं म्हणे, तर दुर्गंधी यायला लागली, त्या मांसाचं सळायला लागलेलं आहे, ते मांस दुर्गंधी व्हायला लागली. मग राजानं पाचारण केलं, सेवकांना विचारलं, ते मांस सळायला लागले, कारण काय त्याचं? तर कोल्ही कुत्री ते खायला तयार नाहीत. सेवकांनी सांगितलं, तिथं कोल्हीही आहेत, कुत्रीही आहेत, गिधाडही आहेत, कावळाही आहे, मांस खाणारी जी कोणी मंडळी आहेत ती सगळी मंडळी त्या ठिकाणी आहेत. ते दुसऱ्या प्राण्याचं शेजारी पडलेलं मांस खातात, परंतु या मनुष्याच्या मांसाला चोच लावायला त्या ठिकाणी कोण तयार नाही. असं म्हटल्याच्या नंतर राजा म्हणला, काही काळ तुम्ही मला सांगू नका, जर ते मांस असंच सडक पडलं तर त्या ठिकाणी गावामध्ये रोगराई पसरण्याचा धोका आहे. मग काय करा तुम्ही? तात्काळ त्याचा बंदोबस्त करा, अरण्यामध्ये जावा, अरण्यामध्ये राक्षस राहतात, त्यांना पाचारण करा, कारण ते राक्षस नरभक्षी असतात, राक्षस माणसांना त्या ठिकाणी खातात. राक्षसांना पाचारण केलं, राक्षस आले. राक्षस आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, महाराजांसमोर आले, राजांना सांगितलं, काय आज्ञा आहे महाराज तुमची? राजांना सांगितलं, तुम्ही नरभक्षी आहात, तुम्हाला ते सडलेलं मांस खावं लागणार आहे. ते म्हणले, ठीक आहे, राक्षस होते महाराज, काय अडचण नाही, म्हणजे आम्ही ते मांस खाऊन टाकतो. ते राक्षस त्या मांसाच्या जवळ गेले, ते मांसाचा तुकडा आपल्या नाकाजवळ धरला आणि राजाला बोलायला लागले, राजासाहेब माफ करा, हे मांस सडले नाही, या मांसाची दुर्गंधी येते म्हणून आम्ही हे मांस खात आहोत, असं म्हणू नका राजासाहेब. तर हे मांस कृतज्ञ मनुष्याचा आहे, म्हणून ते आम्ही मांस खात नाही. विठ्ठल कृतज्ञ नास्ती निष्कृती. ही कृतज्ञ मनुष्याला त्याच्या पापातून
उतराई होण्याकरता कोणतंही प्रायश्चित्त नाही, कोणताही उपाय नाही. म्हणून त्या ठिकाणी कृतज्ञ मनुष्याला एवढी त्याज्यता जर शास्त्र देत असेल तर आपण कृतज्ञाच्या यादीत यायचं की कृतज्ञाच्या यादीत यायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे महाराज. हा कृतज्ञाचा विचार झाला. आता कृतज्ञ कोणाला म्हणायचा याचा विचार करा. त्या ठिकाणी महाभारतामध्ये भागवतामध्ये चला, भागवतामध्ये राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी भागवत सांगितलं. भागवत सांगण्याचं कारण काय तर शुकाचार्य 3 पिढ्यापूर्वी पांडवांच्या भाताच्या शेतामध्ये त्या ठिकाणी अन्नाच्या शेतामध्ये त्या ठिकाणी त्यांचा उपकार त्या शुकाचार्यांवरती झालेला होता. शुकाचार्यांच्या अंतःकरणामध्ये खंत होती, कधी एकदा मी या पांडवांच्या उपकारातून उतराई होईल, विस्मरण व्हायला नको, उतराई झालं पाहिजे. म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये असा असायचं. आणि त्याचा योग कधी आला तर तक्षक साप दंश करणार. पूर्ण कथा आपल्याला परिचित आहे, बघा मुद्द्यावर घेऊन जायचंय तुम्हाला. तर त्या ठिकाणी शुकाचार्यांनी त्या पांडवांच्या उपकारातून उतराई होण्याकरिता त्या राजा परीक्षितीला भागवत सांगितलं. ही जी त्या शुकाचार्यांची पांडवांबद्दलची जी भावना आहे, पांडवांबद्दलची जी अवस्था आहे, पांडवांबद्दलची जी वृत्ती आहे, त्या वृत्तीला कृतज्ञ वृत्ती म्हणावी. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचे उपकार सांगतात, कृतज्ञतेची वृत्ती व्यक्त करतात. त्या अनुषंगानं प्रस्तावनेच्या अनुषंगानं ही कथा म्हणा किंवा हा विचार मला आपल्या समोर मांडावा लागला. मुळामध्ये संत काय आहेत आणि उपकार काय आहेत या 2 पदांचा विचार करा. संत संत तरी कुणाला म्हणायचं? संत या विषयावरती विठ्ठल मंदिरामध्ये स्वतंत्र चिंतन माझं झालेलं आहे. म्हणून त्याच्यामुळे संत या शब्दावरती मीमांसा करण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता एका व्याख्येच्या स्वरूपामध्ये संत या शब्दाची जर व्याख्या करायची झाली तर अपकार्यावरती ही उपकार करण्याची ज्यांची वृत्ती आहे त्यांना संत म्हणा. एक किंवा एकाच वाक्यात सांगायचं झालं, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या षड विकारांचा ज्यांनी केला अंत त्यांनाच म्हणा संत. त्याच उपकाराच्याच परिभाषेत जर बोलायचं झालं तर एकदा काय झालं, एक साधू महात्मा नदीच्या काठावरती अनुष्ठानाला बसणार होते. अनुष्ठानाला बसणार तेवढ्यात त्यांनी पाहिलं एक विंचू पाण्यामध्ये पडलाय, तरंगतोय. काही क्षणामध्ये त्याचा जीव जाणार आहे. त्या ठिकाणी त्या साधू महात्म्यानं त्या विंचवाला हातावरती घेतलं आणि जसं का हातावरती घेतलं तो दंश करायला लागला. पुन्हा त्या ठिकाणी खाली पडायचा, पुन्हा साधू महात्म्यानं हातावरती घ्यायचं, तो दंश करायचा. तिथं उभा असलेल्या एका सदग्रहस्थानं विचारलं, महाराज तुम्ही त्याचा जीव वाचून पाहताय पण तो त्या ठिकाणी तुमच्यावरती अपकार करतोय, तुम्हाला दंश करतोय, तुम्हाला इजा करतोय, तुम्हाला अपाय करतोय, मग का तुम्ही त्याचा जीव वाचवता? असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी साधू महात्म्यानं जे त्या ग्रहस्थाला दिलेलं जे उत्तर आहे ते अत्यंत मार्मिक आहे. साधू महात्मा बोलायला लागले, तो जो विंचू आहे तो त्याचा नांगी मारण्याचा दंश करण्याचा मूळ स्वभाव त्या ठिकाणी सोडायला तयार नाही. अगदी त्याचप्रमाणे मी माझा अपकार्यावरती ही उपकार करण्याचा जो मूळ स्वभाव आहे तो सोडायला तयार नाही. याच अनुषंगाने सांगायचा मुद्दा काय, अपकार्यावरती ही उपकार करण्याची ज्यांची अंतःकरण वृत्ती आहे त्यांना संत म्हणा. विठ्ठल उपकार या पदाचा विचार करा. व्याकरणाच्या दृष्टीने विचार करायला गेलो तर उप या शब्दाचा अर्थ होतो जवळ. आता उप हा शब्द कुठं कुठं येतो याचा थोडा विचार करा. उपनिषद आहे, उपवास आहे. उपनिषद म्हणजे काय? उप म्हणजे जवळ. गुरु महात्म्याच्या जवळ बसून जी विद्या संपादन केली जाते तिला उपनिषद म्हणा. उपनिषद पठायला जरा कठीण जात असेल तर उपवास हा नेहमीच्या वापरातला शब्द जवळ घ्या. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य करणे. साधू संतांच्या परमात्म्याच्या जवळ वास्तव्य करण्याचं साधन म्हणजे उपवास आहे. तद्वत त्याचप्रमाणे उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे. जवळ करणे म्हणजे उपकार करणे. विठ्ठल तर त्या अनुषंगानं जवळ करण्यावरून
उपकाराचे प्रकार करता येणं शक्य आहे. कोणी कोणाच्या जवळ करतो, कोणी कोणाच्या जवळ करतो, कोणी संसाराच्या जवळ करतो, कोणी परमार्थाच्या जवळ करतो. संसाराच्या जवळ करणाराचाही उपकारच मानला पाहिजे महाराज, आणि परमार्थाच्या जवळ करणाराचाही उपकारच मानला पाहिजे. कोणी आपल्याला शेत घेऊन देतो, कोणी आपल्याला घर बांधून देतो, तसं होत नाही मला पण सांगते. कोणी शेत घेऊन देतो, कोणी घर बांधून देतो, कोण लग्न जमवून देतो त्या ठिकाणी, कोणी उपजीविकेचं साधन म्हणून नोकरी लावून देतो. हे सर्वांचे व्यवहारातील उपकार झाले, परंतु त्यांना उपकार मानलं पाहिजे महाराज. हे संसारातील उपकार झाले. आणि याच्या उलट परमार्थातले उपकार झाले. देवाच्या जवळ करणं हा परमार्थातील उपकार, संसाराच्या जवळ करणं हा संसारातील उपकार, संसाराच्या जवळ करणं हा लौकिक उपकार, परमात्म्याच्या जवळ करणं हा अलौकिक उपकार. मग तुकोबारा बोलायला लागले, जो त्या ठिकाणी परमात्म्याच्या जवळ करतो त्याचेच खरे उपकार आहेत. तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. त्या ठिकाणी तुका म्हणे उरी नुरे, उपकाराच्या अनुषंगाने बोलत असताना तुकोबाराने सांगितलं तुका म्हणे उरी नुरे, हे उपकाराच्या खऱ्या उपकाराचं लक्षण सांगितलं. तुका म्हणे उरी नुरे, कशाची उरी उरत नाही, अज्ञानाची उरी उरत नाही, वासनेची उरी उरत नाही, संस्काराची उरी उरत नाही, जन्म मरणाची उरी उरत नाही, पाप कर्माची उरी उरत नाही. अशी उरी ज्याच्या उपकार करण्यातून उरत नाही त्याला खरा उपकार म्हणा. या उलट या उपकार करणारातून ही उरी वाढत जाते की कमी होते? संसाराचा विचार करा. संसाराच्या जवळ करण्यातून उरी वाढत जाते का कमी होते? आपण संसाराच्या जवळ झाल्यानंतर अज्ञान वाढत गेलं, वासनादी कर्म वाढत गेलं, अज्ञान वाढत गेलं. हे सगळं वाढवणारा संसार आहे. आणि ज्यावेळेस आपण परमात्म्याच्या जवळ जाऊ, अज्ञान संपलं, कर्म संपलं, वासना संपली. म्हणून त्या ठिकाणी दोन प्रकार या ठिकाणी झाले. परमात्म्याच्या जवळ जो करतो त्याचा खरा उपकार आहे, आणि संसाराच्या जवळ जो करतो त्याचा खोटा उपकार आहे. पण तुकोबारायांनी खोटा उपकार आहे असं कुठं संसाराला म्हटलं नाही. तो तुम्ही कसं खोटा उपकार म्हणता? तर त्याच्याकरता तुकोबारायांनी आम्हाला नियम सांगून ठेवला. एका म्हणता भले तुझे सहजची निंदिले किंवा अनिका सहजची निंदिले. पाठभेद आहे त्या ठिकाणी. एकाला जर तुम्ही भलं म्हणत असाल तर अप्रत्यक्षरित्या दुसऱ्याचा तुम्ही त्या ठिकाणी निंदा करत असता. परमात्म्याच्या जवळ करण्याला तुम्ही जर स्तुती म्हणत असाल तर परमात्म्याच्या जवळ न करता संसाराच्या जवळ करणाऱ्याची सहजपणाने त्या ठिकाणी निंदा झाली. म्हणून परमात्म्याच्या जवळ करणं हा खरा उपकार, आणि संसाराच्या जवळ करणं हा खोटा उपकार. विठ्ठल विठ्ठल. मग आता हे उपकाराचे दोन प्रकार झाले. मग आता उपकार करा असं संत महात्मा जर तुम्हाला आम्हाला सांगत असतील तर तुम्ही आपण सहज त्या ठिकाणी विश्वास ठेवणार नाही महाराज. कारण कसं आहे, एखाद्याला जर एखादं काम सांगितलं, आता संत महात्मा म्हणले उपकार करा, तर आपण करतो का? आपण आधी विचारतो मला काय मिळणार. सामान्य गोष्ट आहे. कुठली जरी गोष्ट एखाद्याला कर म्हटलं तर तो म्हणतो मला काय मिळणार. त्या ठिकाणी फलाची अपेक्षा आहे. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. शास्त्राचा विचार असा आहे प्रयोजनम. प्रयोजनम या शब्दाचा अर्थ आहे फल. फलाचा विचार न करता मंद माणूस त्या ठिकाणी काम करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. आपण तर त्या ठिकाणी शहाणी माणसं आहोत. तुकोबाराय जर उपकार करा म्हणत असतील तर आपण ऐकणार नाही महाराज. आपल्याला फल सांगितलं पाहिजे. मग या उपकाराचं दोन अनुषंगाने फल काय आहे, संसारातलं फल काय आहे आणि परमार्थातलं फल काय आहे, या दोन्हीचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. उपकार करण्याचं संसारातील फल काय आहे, तर नावलौकिक होणे, कीर्ती होणे हे उपकाराचं संसारातील फल आहे महाराज. जगामध्ये अनेक श्रीमंत आहेत महाराज, परंतु प्रत्येक श्रीमंताचं नाव प्रत्येकाला माहीत असतं असं नाही. कित्येक श्रीमंत जन्माला आले मेले, परंतु जगाकरिता त्यांचा काही मात्र उपयोग झाला नाही, म्हणून त्यांची श्रीमंती त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला माहीत झाली नाही. परंतु आजही किती जरी हजारो वर्ष झाली तरी सुद्धा कर्णाचं नाव तुम्हाला आम्हाला परिचित आहे. कारण उदारतेचा गुण त्या कर्णाच्या जगाच्या पाठीवरती अनेक उदार झाले, परंतु कर्णा एवढा उदार गुण झाला नाही. त्याचं कारण आहे आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा जगाच्या कल्याणाकरता विनियोग करणं, वापर करणं हे कर्णानं केलं, म्हणून कर्णाचं नाव तुम्हाला आम्हाला परिचित
महाराज. एखाद्याजवळ, माझं वाक्य पुन्हा नीट ऐका, एखाद्याजवळ किती संपत्ती आहे त्याच्यावरून त्याची कीर्ती होत नसते. त्याच्याजवळ असलेली संपत्ती तो जगाच्या उपकाराकरता, एखाद्या गरजवंताच्या उपकाराकरता, गरजवंताच्या मदतीकरता किती वापरतो ना, त्याच्यावरून त्याची कीर्ती होत असते, त्याच्यावरून त्याचा नावलौकिक होत असतो. आणि नावलौकिक होणं, कीर्ती होणं हे संसारातील उपकाराचं फल आहे महाराज. हा सामान्य विचार झाला. अध्यात्माच्या दृष्टीने संसारातील उपकाराचा विचार लक्षात घ्या. या जगाच्या पाठीवरती ज्ञानोबा तुकोबाराय हेच एवढे संत झाले का? मी संत हा शब्द पुन्हा मागे घेतो, कारण ज्ञानी हा शब्द वापरतो, कारण संत आणि ज्ञानी याच्यामध्ये भेद आहे. संतांच्या ठिकाणी ज्ञान असतं हे आम्हाला मान्य आहे, परंतु प्रत्येक ज्ञानी संत असेलच असं सांगता येत नाही. म्हणून या जगाच्या पाठीवरती अनेक संत नाही, अनेक ज्ञानी झाले. तुकोबाराय वर्णन करतात, ऐसिये खेळिये कोट्यात कोटी, गणित नाही ज्याला रे. कोट्यावधी ज्ञानी या जगाच्या पाठीवरती जरी झाले असले तरी आजही तुम्ही आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव का घेतो, तर कोट्यावधी ज्ञानी मंडळीकडे ज्ञान आहे, ज्ञान आहे, परंतु त्यांनी असलेलं ज्ञान स्वतःच्या आत्मउद्धाराकरता वापरलं, जगाच्या उद्धाराकरता वापरलं नाही. म्हणून ज्ञानोबा तुकोबाराय हे एकमेव असे संत आहेत, त्यांनी प्रगट तुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. ज्ञान जे दडपलेलं ज्ञान होतं, त्या ठिकाणी आणखी सोपं सांगायचं झाल्यास संस्कृतामध्ये जे ज्ञान होतं ते तुम्हा आम्हा सामान्य जनाला प्राकृत भाषेत, मायबोली भाषेत, मराठी भाषेत समजावं, ही तळमळ, ही अंतःकरणातील उत्कंठा ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये स्फुरली. आणि प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. प्रगट जे गुह्य जे ज्ञान होतं ते प्रगट करण्याचं काम ज्ञानोबांनी केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, विश्व ब्रह्मची केले. ते स्वतः ब्रह्म झाले यात नवल नाही. स्वतः ब्रह्मत्वाला पोहोचल्यानंतर तुम्हाला सामान्य जनाला ब्रह्मत्वाची वाट दाखवण्याचं, दिशा दाखवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ज्ञानोबा तुकोबारायांनी केलं. आज जरी ज्ञानोबा तुकोबाराय प्रत्यक्षामध्ये तुम्हाला दिसत नसतील तरी त्यांच्या वाङ्मयाच्या रूपाने ते आमच्यामध्ये आहेत. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी, तुकोबांनी गाथा, माणकोजी बोधले महाराजांनी अभंग गाथा, नाथरायांचा गाथा आहे, नामदेवरायांचा गाथा आहे, सकल 57 ग्रंथांचे अभंग आहेत महाराज. त्यांचं वाङ्मय म्हणजे ते वाङ्मय रूपाने आज जिवंत आहे. म्हणून गाथा आणि ज्ञानेश्वरी सारख्या दिव्य ग्रंथ तुम्हाला आम्हाला उद्धाराचं साधन म्हणून संतांनी जो दिला तर ते त्यांचं संसारातील उपकार झाला महाराज. आमचा उद्धार करण्याकरता आपला मुद्दा चालला होता कीर्ती होणं आणि नावलौकिक होणं. म्हणून ज्ञानोबा तुकोबारायांचीच कीर्ती त्या ठिकाणी जगामध्ये होते. एखाद्यानं आणखी व्यवहारामध्ये येतो मी, एका माणसानं काय केलं, त्याच्या पैशाला इन्कम टॅक्स बसायला लागला, आयकर भरायला लागला. तो मग काय करावं म्हणला, कुठंतरी गुंतवणूक केली पाहिजे. मग सल्ले घ्यायला लागला. मग ठीक आहे म्हणले, बिल्डिंग बांधतो. आता मी सिव्हिल इंजिनियर आहे त्यामुळे माहित आहे ती गुंतवणूक कुठे कशी करावी लागते ते. त्यानं काय केलं, 100 खोल्याचं गावामध्ये घर बांधलं. 100 खोल्याचं घर बांधल्याच्या नंतर काय अडचण नाही, आलिशान रिसॉर्ट त्या ठिकाणी बांधला. 100 खोल्याचं घर त्याला राहायला बांधलं, मान्य आहे. आणि त्याच गावामध्ये एक वारकरी होता महाराज, त्यानं महादेवाच्या मंदिराजवळ 2 खोल्याची धर्मशाळा बांधली. आपल्या गावावरून अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेने जातात. मग काय करा, त्या वारकऱ्यांची राहण्याची सोय व्हावी या उद्देशानं, या प्रामाणिक हेतूनं त्यानं 2 खोल्याची धर्मशाळा बांधली. 2 खोल्याच्या धर्मशाळा बांधणाऱ्याचं नाव जगाला माहित आहे का 100 खोल्यावाल्याचं नाव जगाला माहित आहे? तुम्ही सांगा मला. 2 खोलीवाल्याचंच नाव जगाला माहित आहे. त्याचं कारण असं आहे महाराज, यानं 100 खोल्या बांधल्या त्या स्वतः करता आणि यानं 2च खोल्या बांधल्या त्या परोपकाराकरता. होते तर आपल्या जवळ असणाऱ्या धनाचा दुसऱ्याच्या परोपकाराकरता वापर जो करतो त्याची कीर्ती होते, त्याचा नावलौकिक होतो. हा संसारातील उपकाराचं फल झालं महाराज. आता परमार्थातील उपकाराच्या फलाचा विचार करा. परमार्थातील फलाचा विचार करत असताना देवाच्या जवळ गेल्यानं जो उपकार होतो ते परमार्थातील फळ आहे महाराज. परमात्म्याच्या जवळ जे संत महात्मे करतात ते त्यांचं फळ आहे. मग परमात्म्याच्या जवळ करण्याचे अनेक मार्ग सांगितले. तुकोबारायांनी सोपा उपाय सांगितला. तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे, भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुधरो पाव.
सोपा उपाय तुला सांगतो मी, काय कर, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, काय करतो, चित्त शुद्ध कर. चित्त शुद्ध केल्यानंतर भगवंताचं गीत गा आणि भगवंताचं गीत गाल्यानंतर तो त्या ठिकाणी परमात्मा तुझा होईल. आता मला सांगा, चित्त शुद्ध करणं, अंतःकरणातील काम क्रोधादी विकार बाहेर घालवणं हे त्या अर्थानं सोपं आहे का? नाही ना हो. तुकोबऱ्यांना एखादी गोष्ट सोपी वाटते ती तुम्हा आम्हा सामान्य जनासाठी सोपी असेलच असं नाही. मोठ्या माणसाला जे सोपं असतं ते सामान्य माणसाला सोपं नसतं. म्हणून तुकोबऱ्यांना साधकांनी विनंती केली, महाराज मान्य आहे तुमचं, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, हे आमचं तुमचं मान्य आहे, पण याच्यापेक्षा सोपं सांगा. कसं आहे महाराज, जर सोपं जर महाराज सांगायला लागले तर अजून सोपं सांगा असं स्वाभाविकपणे म्हटलं जातं महाराज. मग साधकांनी विनंती केली, अजून सोपं सांगा. मग पहिल्या चरणापासून उपांत्य चरणापर्यंत त्या अभंगाच्या महाराजांनी सोप्या उपायांची मालिका सांगितली आणि सरते शेवटी महाराजांनी त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं, तुका म्हणे फार थोडा तरी उपकार, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुकोबरा बोलायला लागले, तुका म्हणे फार फार परोपकार करा. फार परोपकार करायला जमत नाही ना, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार करा. थोडा तरी परोपकार हे तुकोबरायांनी परमात्म्याच्या जवळ जाण्याचं जे साधन सांगितलं, या साधनाने परमात्मा भेटेल हे सांगितलं खरं, परंतु केवळ थोडा परोपकार करण्याने देव आपला होत नसतो. तर तुमच्या आमच्या जीवाला, तुमच्या आमच्या शरीराला उपकार करण्याची सवय नाहीये, म्हणून तुमच्या आमच्या शरीराला उपकार करण्याचं वळण लागावं याच्याकरता तुकोबराने सांगितलं, थोडा तरी परोपकार. एकदा का तुम्ही आम्ही थोडा तरी परोपकार करायला लागलो तर तुमच्या आमच्या हातातून जास्त परोपकार होईल आणि जास्त परोपकार झाल्याच्या नंतर चित्त शुद्धीद्वारा परमेश्वर भेटेल. विठ्ठल विठ्ठल. किंवा तुकोबरायांचा आणखी एक प्रसिद्ध अभंग आहे, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. तो त्या प्रमाणाचा आणि या प्रमाणाचा आशय एकच आहे. नका घालू दूध, ठीक आहे, दूध मूल्यवान आहे, ताकाच्या आणि दुधाच्या तुलनेमध्ये दूध मूल्यवान आहे. दुधापासून लोणी निघतं, तूप निघतं, ताक त्या ठिकाणी काहीच निघत नाही. मग काय करा, तुम्हाला दुधाचा उपकार जमत नाहीत ना, ताकाचा करा. याचाच अर्थ तुम्हाला जास्त उपकार करत नाहीत ना, थोडे का होईना पण त्या ठिकाणी तुम्ही उपकार करा. म्हणून देव जवळ होणं हे परमार्थातील उपकाराचं फल झालं. आता तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. या प्रमाणाच्या द्वारा तुकोबरायांनी सगुण परमात्म्याचा साक्षात्कार आपल्याला दिला. निर्गुणाचा साक्षात्कार झाला नाही. कोणी शंका घेऊ शकतो, ठीक आहे महाराज तुम्ही बोलायला लागले, पण तुकोबरायांच्या या प्रमाणाद्वारे आम्हाला फक्त सगुण परमात्म्याचा साक्षात्कार झाला, निर्गुण परमात्म्याचा झाला नाही. मग त्याच्याकरता तुकोबराय दुसरं प्रमाण करतात, गडेजा गडेजा उपकार भूतांची दया, गडेजा उपकार भूतांची दया, गडेजा उपकार भूतांची दया, गडेजा उपकार भूतांची दया, गडेजा उपकार या शब्दाचा अर्थ पाहिला, उपकार या
शब्दाचे प्रकार, उपकाराच्या अनुषंगाने उपकाराचे प्रकार पाहिले, उपकाराचं संसारातील फल पाहिलं, उपकाराचं परमार्थातील फल पाहिलं. मग हे उपकार तुमच्या आमच्या संदर्भात आहेत असं नाही, कारण संतच संतांचे उपकार सांगतात. त्याचं मागचं कारण असं आहे, कारण भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभया गती आणि कांसी. कारण संतांचे उपकार तुमच्या आमच्या सामान्य दृष्टीने त्या ठिकाणी दिसणार नाहीत. म्हणून वर्णन कोण करतंय? तुकोबाराय वर्णन करतात. कुणाचं वर्णन करतात? संतांच्या उपकाराचं वर्णन करतात. हा एक विचार लक्षात घ्या. किंवा ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवामध्ये वर्णन करतात. किंबहुना श्री निवृत्ती ठेविले असो जया स्थिती, ते काय देव हाती वाचेचिया. या निवृत्तीदारांनी माझ्यावरती उपकार केला. काय उपकार केला महाराज? या निवृत्तीदारांनी मला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिण्याकरता प्रेरित केलं. त्या निवृत्तीदारांच्या उपकारामुळे मी आज हा ग्रंथ लिहू शकलो. हे निवृत्तीदारांनी ज्ञानदेवांवरती केलेले उपकार आहेत. तुमच्या आमच्यावरती सुद्धा अनंत त्या ठिकाणी अनंत जणांचे उपकार आहेत महाराज. रविश्चंद्रो घना वृक्षः नदी गावश्य सज्जनः येते परोपकाराय युगे दैवेन निर्मितः. रवीचे उपकार आहेत, अर्थात सूर्याचे उपकार आहेत. सूर्य तुम्हाला प्रकाश देतो, लाईट बिल मागत नाही. चंद्राचे उपकार आहेत महाराज. का तेज परी शीतळ शशांकाचे ज्ञानेश्वरीत वर्णन आलेलं आहे, किंवा सोमो भूत्वा रसात्मकः भगवद्गीतेत वर्णन आलेलं आहे. कारण चंद्राचे असे उपकार आहेत महाराज. विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झाल्यास ट्रान्सपिरेशन प्रोसेस, प्रकाश संश्लेषण क्रिया जर व्हायची असेल, वनस्पतीमध्ये अन्न जर निर्माण व्हायचं असेल, तर ती प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्णत्वाला खोल्याकरिता सूर्य आणि चंद्र या दोन्ही गोष्टीचं तेज त्या ठिकाणी वनस्पतीला मिळावं लागतं. त्यावेळेस अन्नाची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. रविश्चंद्रो घना ढगाचे उपकार आहेत. ढग जर भरून आले नाहीत तर पाऊस पडणार नाही. पाऊस नाही पडला तर दुष्काळ पडणार आहे. दुष्काळ पडला तर हाल करून लोक मरणार आहेत. म्हणून घना ढगाचे उपकार आहेत. रविश्चंद्रो घना वृक्ष झाडाचे तर अनंत साधारण उपकार आहेत महाराज. विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झाल्यास झाड त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं. ऑक्सिजन प्राणवायू ज्याला आपण म्हणतो ते बाहेर सोडतं. झाड मधुर फळ त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला खायला देतं. ते स्वतः खात नाही महाराज. तुकोबाराय वर्णन करतात. जळन खाती जळा वृक्ष आपुलिया फळा, भोगता तो निराळा तेने गोडी निवडिली. किंवा ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. जो खांडावया खाओ घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षो जैसा. झाड हे लावणाऱ्याला तीच सावली देतं आणि त्याचं खंडन करणाऱ्याला, झाडाच्या मृत्यूला कारण असणाऱ्या मनुष्याला तीच सावली देतं. भेदभाव करत नाही महाराज. किंवा नातरी इक्षुदंडू गाळी तया कडू, नातरी इक्षुदंडू पाळी तया गोडू, गाळी तया कडू नोहेची जेवी. ऊसाचं उदाहरण घ्या. ऊस हा शेतकऱ्याला गोड लागतो आणि चरख्यामध्ये गाळून रस पिणाऱ्याला कडू लागतो, असं होत नाही ना महाराज. त्यामुळे वृक्षाचे जे उपकार आहेत ते सर्वांवरती समान आहेत महाराज. रविश्चंद्रो घना वृक्ष नदीचा विचार करा महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय वर्णन करतात. का फेडीत पापता पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. पाप आणि ताप निवारण करण्याचं काम नदी करत असते. म्हणून नदीला आपण माता संबोधतो. हे नदीला गंगा म्हणण्याचं, माता म्हणण्याचं हे कारण आहे महाराज. पुढे चला. कावळा गायीचे उपकार आहेत महाराज. गाय आपल्याला मधुर दूध देते, नवे नवे गाय अमृत देते महाराज. कारण ही जर गाय वाचली नाही तर पृथ्वी राहणार नाही, असं कसं म्हणता महाराज? त्याचं कारण आहे महाराज. पृथ्वीला ज्या 7 तत्वांनी धारण केलेलं आहे त्याच्यामध्ये अग्रक्रमाने जर गाय असेल तर ती गाय आहे महाराज. गोभीर विप्रष्टवेदेश्य सतीभिः सत्यवादिभिः अलुप्तदानशीलस्य सप्तभिर्धार्यते मही. म्हणून पृथ्वीला त्या ठिकाणी गायीने धारण केलेलं आहे. म्हणून गाय वाचली पाहिजे. पुढे चला. सज्जन हा या सर्वांचे उपकारही आहेत, त्यात दुमत नाही. परंतु सज्जनाचे, संतांचे अनंत साधारण असे उपकार आहेत महाराज. म्हणून त्या संतांच्या उपकाराचं स्मरण व्हायला पाहिजे. संतांचे उपकार आहेत मान्य, परंतु काय आहेत संतांचे उपकार हे तुकोबारायांना विचारल्यानंतर तुकोबाराय त्या संतांच्या उपकाराचं वर्णन अभंगाच्या प्रथम